बातमीमधून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बदलते हवामान आणि अवकाळी पाऊस याच्यामुळे आंब्याचे दर घसरलेत। अचानक ढगाळ वातावरण झालंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा कडक ऊन आहे आणि त्याचा परिणाम आंबा पिकावर होतोय। बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका बसतोय। कणकवली बाजारपेठेत 500 रुपये ते 600 रुपये सव्वा डझन आंब्याची विक्री सुरू आहे। शिवाय दर्जेदार मोठा आंबा हवा असेल तर त्याची पेटी 800 ते 1000 रुपये सुद्धा विकली जाते। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। सिंधुदुर्गामध्ये पाऊस आणि हवामान बदलामुळे आंब्याचा दर आहे तो कुठेतरी बदलत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे काजू आणि आंब्यावर परिणाम झालेला आहे। त्यामुळे आंब्याचा दर आहे तो नेमका किती आहे ते देखील पाहणार आहोत, कारण काही प्रमाणात पावसाच्या या आणि वातावरणामुळे आंब्याचा दर घसरला आहे असं एकत्रित दिसत आहे। आपण पाहतो की याच व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे इथं आपल्याला की हा आंबा एक 500 रुपये डझन आहे, 600 रुपये डझन आहे। काही चांगले आंबे असतील आणि क्वालिटीचे असतील तर ते 1000 रुपये डझन आहेत असं देखील सांगितलेलं आहे। ही जी पिशवी आहे ती फक्त 200 रुपयाला ही जी पिशवी आहे असं देखील सांगते। याच्यामध्ये देखील आंबे आहेत आणि छोटे आंबे आहेत आणि हेच व्यापारी आपल्यासोबत आहेत। पाऊस आणि हवामानाच्या बदलामुळे काही आंब्यावर सध्या परिणाम झालेला आहे। आंब्याची विक्री कमी होत आहे, त्यामुळे दर पण आम्ही कमी केलेला आहे। 600 रुपये दीड डझन, 500 रुपयाला दीड डझन अशी क्वालिटी आहे आणि चांगला आंबा एक नंबर 1000 रुपये। एकंदरीत काय परिणाम, कीड रोग वगैरे काय परिणाम? रोग बी काय नाही, गिरायकच वातावरण कमी आहे। वातावरण थंड वातावरणामुळे आणि हीट असल्यामुळे आंब्याला जरा गरमी लगेच पिकला जातो। आंबा हा लवकर पिकला जातो, वातावरण उष्ण आहे त्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत आणि सध्या बदलतं वातावरण सिंधुदुर्गात आहे। आपण बघितलं की पाऊस असतो, ऊन असतं आणि त्यानंतर मग अचानक धुकं पडतं, अशा पद्धतीचं वातावरण, त्यामुळे आंब्याचा दर थोडासा कमी झालेला आपल्याला तिथे दिसत आहे। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।